मंडळी, खडकुलीचं स्थानवंदन करण्यासाठी आम्ही तर दरवर्षी येतो. कुठलं स्थानवंदन होऊ न हो, परंतु आपण दरवर्षी खडकुली स्थानवंदन करत असतो. आपल्या परिवारासाठी आपण व्हिडिओ देतच असतो. परंतु आज धुळे येथील सद्भक्त श्री शेखरदादा भोजने आपल्यासोबत आहेत. ते पहिल्यांदा खडकुलीचं स्थानवंदन करण्यासाठी आले आहेत. त्यांचा उत्साह आपण आता त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. दंडवत. आपण पहिल्यांदाच आला ते स्थानवंदन करण्यासाठी? पहिल्यांदाच आलो. मागच्या वर्षापासून यायचं प्लॅनिंग चालू होतं, पण नेमका मेमध्ये इकडे खूप पाऊस झाला, त्याच्यामुळे येता नाही आला आम्हाला. तर आमची पूर्ण तयारी होती मागच्याच वर्षी इथे यायची आणि निघणार बा आपण 1-2-3 दिवसात जायचं आपल्याला, आणि तेव्हा नेमका पाऊस झाला इथे. नेमकी काय भावना होती आपण खडकुलीत जाणार आहे आज? फार उत्साह होता एकदम सगळ्यांचा. मागच्या वर्षापासून चालू होतं. आता मिसेस इथेच म्हणत होती की बा आपल्याला जायचंच आहे. म्हटलं हो. पाणी कमी झालं का? म्हटलं मग बाबांना फोन लावला होता मी भोजराज बाबांना. बाबाने पाणी कमी झालं आहे म्हणे, तुम्ही आता येऊ शकता. मग आम्ही बिलकुल विलंब काहीच केला नाही. म्हटलं निघा आता. भोजराजदादांचा नंबर खूप महत्त्वाचा आहे. तो पुन्हा एकदा स्क्रीनवरती येतोय मी. दादासुद्धा भोजराजदादाजींना विचारूनच इथे आले होते. खडकुली म्हणजे मानवपंथाची दीक्षाभूमी. बिलकुल. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे म्हणजे नेमकं? महास्थान आहे, बिलकुल महास्थान आहे. कारण नागदेवराजांना दीक्षा जी इथे दिली गेली होती. बरोबर. ते स्थान आता सध्या उपलब्ध नाही आहे, ते पाण्यात आहे. हो. परंतु तो परिसर जो आहे तो आपल्याला इथं बघायला भेटतो. बिलकुल. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. इथे आल्यानंतर त्या सर्व लीळा आठवतात आणि आपण सर्वांनी यायलाच पाहिजे. अजून पाऊस पडलेला नाही आहे. लवकरात लवकर बॅगा पॅक करा. इकडे तिकडे फिरायला जाण्यापेक्षा हे स्थानवंदन करण्यासाठी या. दादाजींचा आदर्श घ्या आणि या लवकरात लवकर हे स्थान वंदन करण्यासाठी. दंडवत.